न डगमगता कुठल्याही गोष्टीला न डगमगता तरीही 5 वर्ष त्यांनी काम चालू केलेलं आहे। गोरगरिबांच्या कुठल्याही अडचणी असू द्या ते निम्म्या रातचं जाऊन अनिलांना सोडवतो असं काम चालू आहे। आणि समाजामध्ये वावरत असताना की निम्म्या रातचा जरी अण्णाला फोन आला तरी समाजामध्ये एकच व्यक्तीला लोक फोन करू शकतात, ते म्हणजे अनिल पवार। काही जरी अडचण असली, समजा हॉस्पिटलची असेल किंवा इतर काय अडचणी असतील, संध्याकाळच्या काय अडचणी असतील लोकांच्या, तरी फक्त ते अनिल पवारलाच फोन करतात। कारण समाजामध्ये सगळ्यांना माहिती की अनिल पवार शिवाय दुसरं कुणी व्यक्ती हे काम आपलं सोपं करू शकत नाही आणि सोडवू शकत नाही। त्यामुळं अनिल पवारला लोक फोन करणार आणि अनिल अण्णा पवार त्यांच्या अडचणी काय असतील ते दूर करत आले आतापर्यंत। नेतृत्वाखाली सध्या अण्णा काम करत आहेत आणि त्यांच्या विचाराचा जो नगराध्यक्ष असतील, जे नगराध्यक्ष असतील त्यांच्या विचाराचेच असतील, भाऊंच्या विचाराचे। तर आम्ही सगळेजण नगराध्यक्ष आणि अनिल अण्णा पवार यांचा 100% सर्व समाज आणि आमचा 2 नंबर प्रभाग 100% काम करायला तयार आहे। किस्सा सांगतो, 2016 साली ज्यावेळेस माझा पराजय झाला 52 मताने, त्यावेळेस एक इथे हे समाज मंदिर आहे मागच्या साईडला, तिथं मी एक सांगता सभा घेतलेली होती मतदारांचा आभार मानण्यासाठी। त्यावेळेस आभारमध्ये इतके महिला वगैरे इतक्या रडलेल्या होत्या की त्यावेळेस सगळ्यांनी उचलून धरलं की म्हणले ही तू जनतेतला मेंबर आहे, तो आमचा मेंबर आहे। मग तेव्हापासून मला सगळ्यांनी एक नगरसेवक पदाचा दर्जा दिला आणि नगरसेवक पदाचा पद जे आहे, माझ्याकडे कुठलं संविधानिक पद नाही तरी मी माझ्या नगरपालिकेमध्ये किंवा कुठे दवाखाना आहे ते असं, मी फार्मासिस्ट असल्यामुळं वैद्यकीय क्षेत्रात बी माझं जरा थोडं डॉक्टरांसंग हे संबंध असल्यामुळे त्याचा फायदा जोग की हर्षवर्धन पाटलांनी माझी उमेदवारीची घोषणा केली आणि मला कामाला लागा असं त्यांनी भाऊंनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मी वार्डात गेली 12-13 वर्ष काम करतच आलोय। तरी आता इलेक्शन आहे, इलेक्शन आल्यानंतर प्रत्येकांच्या गाठीबिटी घ्यायची असतात फॉर्मॅलिटी म्हणून आपण सगळं, कारण ऑलरेडी सगळे मतदार माझ्या बरोबर आहेत। इंदापूर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली, तारखा जाहीर झाल्या आणि आचारसंहिताही लागलेली आहे। उमेदवारांचे पॅनल पडणार आहेत, पक्षाची चिन्ह मिळणार आहेत। तत्पूर्वीच आज इंदापूर शहरामध्ये एक उत्स्फूर्त असा कार्यकर्ता त्यांनी त्याच्या स्वतःच्या वाढदिवसादिवशीच प्रचाराचा नारळ फोडला आणि इंदापूरमध्ये प्रचाराची आघाडी घेतली। आपल्या समाजातील आणि नागरिकाचे तो संवाद साधत आहे, पत्रक देत आहे आणि मतदान रूपी आशीर्वाद देताना द्या म्हणून तो प्रत्येकाच्या घरोघरी जात आहे। असेच आपचे परिवाराचे प्रमुख आणि इंदापुरातले एक युवक ज्यांनी एका बातमीने इंदापूरची सगळी राजकीय हवा ताईट केली, असा अनिल अण्णा पवार आपल्या सोबत आहे आणि तो मतदारांना आशीर्वाद मागत आहे। नेमकं काय मतदाराच्या मनात आहे काय? अण्णा आता तुमच्या घरी आलेला आहे, मला निवडून द्या म्हणून, नगरपालिकेला उभा राहणार आहे, तुम्ही तर मेंबर म्हणतात, पण नेमकं काय म्हणणार? मेंबर म्हणजे आता आमचा विषय तर असा आहे, 10 वर्ष झाला हा माणूस आबोधतो, प्रत्येक वेळेस गोरगरिबांना मदत करतो, प्रत्येक वेळेस दवाखाना असो काही असो, प्रत्येक अडचणीत अण्णा प्रत्येकाच्या मागे उभा आहे। की माझं एवढं मत आहे की यंदा अण्णांना हलगी लावून निवडून द्यावं, माझी मत आहे। अण्णाचं काम अण्णा जिथं जाईल तिथं सगळं काम अण्णाचे आपले मेंबर आणि अण्णाची तुम्ही उपाधी दिलेली आहे ह्या माणसाच्या कामाकडे, हा अहोरात्र मग ते हा माणूस सामाजिक असो, राजकीय असो, क्रीडा असो, पोलीसला काम अण्णा करतो असं लोकांची चर्चा इंदापूरमध्ये। तुमचं नाही, पहिल्यापासून चर्चा 10 वर्ष नाही 10 वर्ष खालची गोष्ट आहे, पहिल्यापासून अण्णा पळत आलेला माणूस। गेल्या बारीनं थोडक्यात गेलो, नाहीतर आता ह्या बारीनं काय? या बारीनं तुम्हाला सांगतो हलगी लावून त्याच्यात किती आहे? गेल्या अजून तुम्हाला सांगतो 20-30 मतदाने अजून लीड पडेल, अजून प्रचार व्हायचा आहे, चिन्ह मिळायचंय, तरच प्रचाराला सुरुवात केली होणार। तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं म्हणताय ना होणार। तुमचं नाव सांगा? गणेश देवकर, गणेश नंदू देवकर। हे आहेत मतदारांच्या भावना। अण्णा प्रचाराला सुरुवात करताना अण्णाबाबतच्या आता मतदारांच्या भावना, अजून चिन्ह मिळायचंय, चिन्ह मिळाल्यानंतर अजून प्रचारात लीड गेल, पण पहिल्यांदाच वाढदिवस आहे अण्णाचा
आणि अण्णाच्या वाढदिवसा दिवशीच युवकांनी प्रचाराचा नारळ फोडला. ही सगळी युवकांचे फौज जे आहे, फौज म्हणजे अण्णाचे कार्यकर्ते आहेत आणि जीवाभाऊचे कार्यकर्ते आहेत. आणि हे कार्यकर्ते म्हणजे असे तसे नाहीत की अण्णाला जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत. अहोरात्र अण्णासाठी अण्णाचा वाढदिवस आहे आणि प्रचाराची सुरुवात आहे. हा एक योगायोग आहे. पहिल्यांदा अण्णांनी अनेक राजकीय पक्षाला धोबीपछाड देत प्रचारात आघाडी घेतली आणि इंदापूर तालुक्यातून इंदापूर शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मताधिक्याने निवडून येणारा उमेदवार म्हणून अण्णाकडे पाहिलं जातं. आणि हे मतदारांची गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी एक विरोधी पक्षात खळबळ माजवणारी ठरणार आहे. अण्णा वाढदिवसाची प्रचाराची सुरुवात करतोय. आमच्या सर्व प्रसारमाध्यमाकडून, पत्रकारांकडून सुद्धा अण्णाला हार्दिक शुभेच्छा.